नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता बहिणीसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात जबरदस्त बातमी आत्ताच आलेली आहे. जर आतापर्यंत पैसे आले नसतील हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण ज्या बहिणींना ₹1ही आला नाही, तसेच ज्या बहिणींना 4,500 ऐवजी फक्त 1,500 रुपयेच प्राप्त झालेले आहेत आणि ज्या बहिणींना सर्व हप्ते पडलेले आहेत, अशा सर्व बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आत्ताच आलेली आहे. आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारचे येणारे इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि ओरिजिनल अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपण पोहोचवत असतो. आत्ता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे आज आहे 9 ऑक्टोबर आणि आज भरपूर महिलांना पैसे येणार का? ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1चाही लाभ भेटलेला नाही, अशा महिलांना पैसे आज येणार का? 10 तारीख तर त्यांनी शेवट सांगितली होती आणि आज रात्रीपासून पैसे पडण्यास सुरुवात होणार का? तसेच आमच्या जवळपास आलेत, आम्हाला पैसे आले नाही, फक्त ₹1,500 भेटले, किंवा जेवढे प्रश्न तुमचे आज असतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तुम्हाला आज भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ही नम्र विनंती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिन्याला ₹1,500 जे आहेत ते वाटप केले जातात आणि यामध्ये अर्ज जे आहे ते चालू झाले होते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात अर्ज जे आहे ते पूर्ण झालेले आहेत. या 3 महिन्यात भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहेत. जवळपास 2 कोटीपेक्षा अधिक महिलांचे अर्ज जे आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत आणि 1,40,00,000 महिलांना याचा लाभ देखील भेटलेला आहे. अजूनपर्यंत 50 ते 60 लाख महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की अजूनपर्यंत तुमच्यासारख्या जवळपास 40 ते 50 लाख महिला अजून वेटिंगवरच आहेत. त्यांना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झालेला नाही. आता काही महिलांचा काय विषय झालेला आहे, तर त्या महिलांना ₹1,500 भेटले फक्त. आता ₹1,500 का भेटले त्यांना? त्यांनी अर्ज तर ऑगस्टमध्ये केला होता किंवा जुलैमध्ये केला होता, तर त्यांना ₹1,500 का भेटले? नियमाने पाहिले तर त्यांना भेटायला पाहिजे होते 4,500 अधिक 3,000. तुम्ही म्हणाल सर 3,000 कशाचे? तर ₹4,500 जे आहेत ते पहिल्या 3 महिन्याचे आणि दिवाळी बोनस जो की प्रत्येक महिलेला भेटलेला आहे आणि भेटणे चालू आहे. तर तो दिवाळी बोनस अधिक 3,000 अशा प्रकारचे पैसे जे आहेत ते त्या बहिणींना भेटायला पाहिजे होते, ज्या बहिणींनी अर्ज जुलै, ऑगस्ट या महिन्यादरम्यान केला होता. तसेच सप्टेंबरमध्ये जर अर्ज केला असेल तर सप्टेंबरमध्ये देखील दिवाळी बोनस 3,000 आणि गेल्या 2 महिन्याचे म्हणजे जुलैचा पैसे येणार नव्हते. त्याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे पैसे येणार होते. तर अशा बहिणींना त्या 2 महिन्याचे पैसे अधिक दिवाळी बोनस म्हणजे 3 अधिक 3 असे ₹6,000 भेटायला पाहिजे होते. ते पैसे देखील त्या बहिणींना अद्यापही भेटलेले नाहीत. त्यामुळे आता सर्व महिलांच्या मनात प्रश्न आहे, आम्हाला पैसे येणार का? किंवा पैसे आतापर्यंत 4 टप्प्यात जे आहे ते पडलेले आहेत. आपण वारंवार सांगत आहोत की पैसे आतापर्यंत पडलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल, कंटिन्यू सबस्क्रायबर असाल, तर तुम्हाला माहिती आहे ज्या दिवसापासून पैसे पडण्यास सुरुवात झाली त्याच दिवसापासून आपण सर्व अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. 1 ते 5 ऑक्टोबर कोणत्या महिलांना पैसे पडले? ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले होते, म्हणजे ऑगस्टच्या महिन्यात किंवा जुलैच्या महिन्यात अर्ज केले होते, अशा महिलांना 1 ते 5 ऑगस्टपर्यंत पैसे भेटलेले आहेत. परंतु यामध्ये देखील 30% महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. म्हणजे फक्त जवळपास 70% महिलांना पैसे भेटलेले आहेत आणि यापैकी 30% महिला राहिलेल्या आहेत. त्या कशामुळे राहिल्या त्याचे देखील आपण कारण जाणून घेऊया. त्याच्यानंतर 5 ते 10 ऑक्टोबर पैसे पडले होते. या अंतर्गत जवळपास इथे तर 40% महिला ज्या आहेत राहिलेल्या होत्या आणि आता 10 ते 15 ऑक्टोबरपर्यंत तारीख आहे. परंतु आज 9 तारीख आहे आणि आज देखील पैसे भरपूर महिलांना पडणार आहेत. आज रात्रीच पडू शकतात, 11 वाजता, 12 वाजता किंवा जवळपास काही महिलांचे तर रात्री आपण व्हिडिओ टाकला होता काल परवा, तर त्याविषयी कमेंट आल्या, सर आज आम्हाला रात्री 10:48 पैसे पडले किंवा 11 वाजता पैसे पडले. तर त्यामुळे आज 9 तारीख आहे आणि महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असणार आहे आज, कारण की आज पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर जवळपास ज्या महिला 40%, 30% ज्या महिला राहिल्या होत्या जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना आज 9 तारीख आहे आणि उद्या 10 आहे. तर आज रात्रीपासूनच पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे, कारण की सध्या पैसे पाठवण्याची प्रोसेस जी आहे ती अत्यंत वेगात चालू आहे आणि त्यामुळेच आज रात्रीपासून महिलांना पैसे येणार आहेत. आता या महिला राहिल्या कशामुळे राहिल्या? ह्या महिला तुम्ही देखील जर राहिला असताल किंवा तुम्हाला देखील ₹1ही जर आतापर्यंत आला नसेल तर तुम्हाला पैसे कशामुळे आले नाहीत किंवा ₹1,500 का भेटले, तर ही गोष्ट जाणून घ्या. DBT जे आहे ते अत्यंत वेगाने काम करत आहे, परंतु काही जिल्ह्यानुसार लोकसंख्या जी आहे ती भरपूर असल्यामुळे देखील अडचण येत आहे आणि त्याची
त्याच्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे काही महिलांचे फॉर्म जे आहे ते फॉर्ममध्ये थोडीफार रॉंग इन्फॉर्मेशन झाली किंवा बँकेचे आधार कार्ड लिंक नव्हते किंवा त्या महिलांनी फॉर्म जो आहे तो खूपच लेट भरलेला आहे किंवा कुपनात नाव नव्हते. तर अशा ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीमुळे तुम्ही आतापर्यंत राहिलेला आहात आणि यामध्ये शासनाची देखील एक नवीन अडचण आली होती ती म्हणजे स्क्रुटिनीमुळे. तर स्क्रुटिनी नेमकं काय होतं तर ती एक अशी बाब होती ज्या अंतर्गत महिलांना सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी त्यांनी एक ऑप्शनच दिले नव्हते. आधार कार्ड अपलोड करण्याचे ऑप्शन त्यांनी दिले नव्हते आणि त्याच्यानंतर जेव्हा फॉर्म चेकिंगला गेला तेव्हा त्या साहेबांकडे आधार कार्डच चेक करायला गेले नाही आणि आधार कार्ड चेक करायला न गेल्यामुळे तेथे तुम्हाला परत रिसबमिटचे ऑप्शन आले आणि या अंतर्गत महिलांना पैसे भेटण्यास जवळपास 1 महिना जो आहे तो यात उशीर झालेला आहे. आता त्याच्यानंतर आपण फॉर्म रिसबमिट केला आधार कार्ड अपलोड करून. सुरुवातीला तर ऑप्शन आले नाही आधार कार्ड अपलोड करायचे. OTPद्वारे फॉर्म भरला असेल भरपूर महिलांना माहिती असेल तर. त्यामुळे त्याच्यानंतर आपण आधार कार्ड जेव्हा अपलोड करून फॉर्म रिसबमिट केला त्याच्यानंतर अप्रूव्ह होण्यास जवळपास 15 दिवस जे आहेत ते गेलेले आहेत आणि त्याचमुळे या स्क्रुटिनीच्या अशा घोळामुळे महिलांना पैसे जे आहेत ते उशीर पडण्यास थोडा उशीर झालेला आहे आणि ₹1,500 काही महिलांना पडले. तर त्यांचे काय विषय झालेला आहे तर त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला लवकर ठीक आहे, परंतु त्यांनी फॉर्म भरला जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान आणि त्यांचा फॉर्म जो आहे तो कधी अप्रूव्ह झाला तर सप्टेंबर महिन्यात फॉर्म अप्रूव्ह झाला. त्यामुळे सरकारला देखील चेक करण्यास खूप अडचण येत आहे की ज्या महिलांचा फॉर्म कोणत्या महिन्यात आलेला आहे ही बाब सरकारच्या लवकर लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. कारण की त्यांच्याकडे प्रिव्हियस इयर रेकॉर्ड असते परंतु सध्या फक्त पैसे पाठवणे ही त्यांच्यासाठी महत्त्वाची काम पुढे आहे आणि जेव्हा ते प्रिव्हियस रेकॉर्ड काढतील म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसातच सर्व लाडक्या बहिणींना ते मागील राहिलेले पैसे तसेच दिवाळी बोनस ₹3,000 आणि मागील राहिलेले ₹3,000 अशा प्रकारे ₹6,000 एक सोबतच भेटणार आहेत. त्यामुळे अशा बहिणींनी कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची गरज नाही कारण की पैसे तुमचे आहेत आणि ते पैसे तुम्हाला भेटणारच आहेत. कोणीही पैसे तुम्हाला भेटण्यापासून थांबवू शकत नाही. आता कालच सोलापूर या ठिकाणी अत्यंत मोठा वचनपूर्ती सोहळा आपण म्हणू शकतो. तो वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्या सोहळ्याअंतर्गत अजितदादा असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. एकनाथ शिंदे त्या सोहळ्याला उपस्थित नव्हते कारण की त्यांच्या डोळ्याचे ऑपरेशन काहीतरी झाले होते त्यामुळे ते त्या सोहळ्याला आले नव्हते. तुम्ही देखील लाईव्ह सोहळा पाहिलाच असेल. तिथे अजितदादा, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असे दोन दिग्गज व्यक्ती होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील त्या सोहळ्याचे उद्घाटन झालेले आहे. म्हणजे प्रचंड मोठा सोहळा झालेला आहे आणि महिलांना पैसे त्यांना पाठवायचेच आहेत कारण की त्यांनी जे वचन दिलेलं आहे म्हणजे वचनपूर्ती सोहळा कशाला म्हणतात जर दिलेले वचन पूर्ण करणे यालाच वचनपूर्ती सोहळा असे म्हणतात. आणि या सोहळ्याअंतर्गत आज रात्रीपासून पैसे पडणार महिलांना ही गोष्ट फिक्स झालेली आहे आणि उद्या 10 ऑक्टोबर आहे. सर्व महिलांसाठी तर तो सोनेरी दिवसच असणार आहे कारण की त्या उद्या भरपूर महिलांना जर आतापर्यंत 90% महिला राहिल्या असतील तर उद्या 90% राहिलेल्या महिलांना पैसे पडणार आहेत. 10% यातूनही महिला राहणार त्यात काहीच विषय नाही. आणि यामुळेच आपण आपल्या चॅनलवर आतापर्यंत सुरुवातीपासून जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की या चॅनलने आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण बारीक असेल, मोठी असेल किंवा लहान मोठी कोणतीही अपडेट असेल सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो. व्हिडिओ लाईक करण्यासाठी काहीच विषय लागत नाही. फक्त लाईक करून सबस्क्राईब करायचं काय फ्री असते ते. त्यामुळे लाईक करून व्हिडिओला सबस्क्राईब देखील चॅनलला करा कारण की अशा प्रकारचे नवीन अपडेट तसेच येणाऱ्या काळातील भविष्यातील संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर कंटिन्युअसली देत असतो. आणि याच्यानंतर भरपूर महिला विचारत होते सर आम्हाला मोबाईल भेटणार का किंवा काय होणार. तर एक गोष्ट जाणून घ्या, स्मार्टफोन वाटप जे आहे ते फक्त काय विषय आहे तो तर स्मार्टफोन वाटणार आहेत त्यात काहीच वाद नाही. स्मार्टफोन भेटणार आहेत परंतु कधी इलेक्शन झाल्याच्या नंतरची ती घोषणा जी आहे ती असणार आहे. तोपर्यंत महिलांना स्मार्टफोन जो आहे तोपर्यंत ते देणार नाहीत कारण की सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जे आहे ते वाटण्यास भरपूर उशीर झालेला आहे अगोदरच आणि त्यामुळे स्मार्टफोन वाटपाचे विषय जो आहे तो स्मार्टफोन वाटपाचा विषय थोडासा त्यांनी बाजूला ठेवलेला आहे कारण की इलेक्शन झाल्याच्या नंतर एकदा परत वेळ असणार आहे आणि त्या वेळेअंतर्गत तुम्हाला ज्या महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत अशा महिलांना स्मार्टफोन जो आहे तो भेटलेला नाही. भेटण्यासाठी महिला प्रयत्न करत आहेत परंतु सध्या कुठल्याहीच प्रकारचं GR आला नाही तसेच कुठल्याच प्रकारची लिंक आलेली नाही. आणि महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे कुठल्याच वेबसाईटवर अजूनपर्यंत ऑफिशियल माहिती जी आहे ती देखील अपडेट झालेली नाही. फक्त उदय सामंत या मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 2,400 महिलांना स्मार्टफोन जो आहे तो गिफ्ट करणार आहोत. त्या हिशोबाने त्यांनी फक्त घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा सध्या
तुर्तास तरी घोषणा फक्त घोषणाच आहे. एकदा इलेक्शन झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता यात नेमकं काय होणार आहे आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आली की आपल्या चॅनलवर लगेच देणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.